सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक महानगरपालिका साजरा करत आहेत स्वच्छतेचा हरित कुंभ। मित्रांनो, आज प्लास्टिकचा वापर हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे, पण यामुळे पर्यावरणाला तर हानी होतेच, शिवाय आपल्या आरोग्यालाही याचा धोका होतो। प्राणी मात्रांचे, जलसाठ्यांचे, पर्यावरण व आरोग्याचे नुकसान होण्यापासून थांबवण्यासाठी प्लास्टिक पिशव्यांना नाही म्हणा, कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करा। आपल्या छोट्या बदलांमुळे मोठा फरक पडेल, शहरे स्वच्छ व सुंदर होतील। चला, प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया। नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे जनहितार्थ प्रसारित। धुळे शहरातील साक्री रोड परिसरात असलेल्या सुमन हॉस्पिटलवर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून आज सकाळच्या सुमारास धाड टाकण्यात आली आहे। हॉस्पिटलमध्ये अनधिकृतपणे गर्भपात होत असल्याची माहिती मिळाल्याने ही धाड टाकण्यात आली असून यावेळी रुग्णालयामध्ये अवैध गर्भपाताच्या गोळ्या देखील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना आढळून आल्या। यावेळी कर्मचाऱ्यांची विचारपूस केली असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरं देण्यात आली असून रुग्णालयात छुप्या पद्धतीने अनधिकृतपणे गर्भपात होत असल्याची शक्यता महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी संपदा कुलकर्णी यांच्याकडून वर्तवण्यात आली आहे। दरम्यान या प्रकरणी रुग्णालय चालकांसह कर्मचाऱ्यांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू असून या कारवाईमुळे संपूर्ण शहरासह जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे। आज मी डॉक्टर संपदा कुलकर्णी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी धुळे महानगरपालिका। आज आम्ही आमची मुलगी या वेबसाईटवर प्राप्त तक्रारीनुसार सुमन हॉस्पिटल साक्री रोड, डॉक्टर सोनल वानखेडे यांचे सुमन हॉस्पिटल साक्री रोड इथे आज आम्ही माननीय कलेक्टर साहेब, जिल्हाधिकारी पापळकर साहेबांच्या आदेशानुसार आम्ही इथे आज धडक मोहीम केली असता या धडक मोहीममध्ये माननीय कलेक्टर साहेबांनी चौकशी पथक नेमणूक केली होती। या चौकशी पथकात मी डॉक्टर संपदा कुलकर्णी, समुचित प्राधिकारी तथा वैद्यकीय आरोग्याधिकारी धुळे मनपा, श्रीमती वर्षा महाजन, सहाय्यक आयुक्त अन्न औषध प्रशासन, श्री अविनाश सोनकांबळे, नायब तहसीलदार धुळे शहर, श्रीमती मोनाली पगारी, पोलीस कर्मचारी व वसंत गोंधळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक धुळे हे या चौकशी पथकात होते। आमच्याबरोबर ॲडव्होकेट मीरा माळी, PCPNDT कायदेविषयक सल्लागार धुळे जिल्हा व धुळे महानगरपालिका या पण आमच्यासोबत होत्या। आम्ही आज प्रथमदर्शी इथे आलो तेव्हा इथे आम्हाला 2 पेशंट आढळून आल्या आणि डॉक्टर सोनल वानखेडे या स्वतः नव्हत्या, तर त्यांचा स्टाफ जो प्रशिक्षित नसतानाही पेशंटला गर्भपातासाठीच्या औषध गोळ्या देत होता। तर दुसरी गोष्ट अशी की चौकशी केली असता एका पेशंटने सांगितलं आम्हाला की परवा दिवशी त्यांना पैसे किती लागतात हे सांगण्यात आलं आणि ते सुरतहून चेक करून गर्भमुलीचं चेक करून आल्यावर डॉक्टर वानखेडे यांनी त्याला गर्भपात करण्यासाठी परमिशन दिली असं त्यांनी आम्हाला सांगितलं। त्यानुसार आज सकाळी त्यांना आज बोलवलं होतं। परवाच्या दिवशी शनिवारी काही औषध दिले आणि मेडिकल स्टोअरवरून त्यांना 4,500 रुपयाच्या गोळ्या घ्यायला लावल्या औषधं आणि तुम्ही सोमवारी सकाळी 8 वाजता या असं सांगितलं होतं, असं आम्हाला पेशंटनी सांगितलं। परंतु ही पेशंट चेक करत असताना बाजूच्या खोलीत आम्हाला एक बाई ओरडताना आढळली, वेदनेत होती ती आणि मुख्यतः या रूमला बाहेरून कडी लावण्यात आलेली होती। ते अतिशय आम्हाला वाईट वाटलं की आतमध्ये कुठली बाई आहे आणि बाहेरून दार कडी लावली। तर आम्ही दार उघडलं असता मी एक डॉक्टर आणि ॲज अ स्त्रीरोगतज्ञ असल्या पाहिल्यावर मी जरा शॉक झाली, कारण पेशंट रक्तामध्ये होती आणि तिच्या तिथे एक 3.5 महिन्याचा गर्भ पडलेला दिसला। म्हणजे हे अतिशय आम्हाला म्हणजे धक्कादायक गोष्ट होती। तर आता पुढील कारवाईसाठी माननीय कलेक्टर साहेबांकडे आम्ही या आजच्या गोष्टीचा पंचनामा करून सादर करणार आहोत आणि डॉक्टर वानखेडे यांच्या विरुद्ध कलेक्टर सरांनी FIR नोंदण्यासाठी आम्हाला संबोधित केलेले आहे। तसेच सुमन हॉस्पिटल येथील हे PCPNDT आणि MTP ॲक्ट या दोन्ही अंतर्गत नोंदणीकृत हॉस्पिटल आहे, परंतु माननीय जिल्हाधिकारी
पापळकर साहेबांनी 18 तारखेला धुळे जिल्ह्यात आणि धुळे महानगरपालिकेच्या हद्दीत धडक मोहीम केली होती. त्या धडक मोहिमेत त्यांनी धुळे महानगरपालिकेच्या हद्दीतले त्यांनी सांगितलेल्या हॉस्पिटलला आम्ही धडक मोहिमेत इथे भेट दिली असता इथे PCPNDTचं जे रजिस्टर होतं याची पानं 5 कॉलम रजिस्टर हे फाडलेलं होतं. तसेच यांचं मशीन गेल्या जानेवारीपासून बंद असलं तरी त्यांनी ते आम्हाला कळवलेलं नव्हतं. त्याच्यामुळे माननीय कलेक्टर साहेबांच्या आदेशानुसार हे आम्ही मशीन दिनांक 19 तारखेला सील केलेलं आहे. मी ॲडव्होकेट मीरा माडी PCPNDT विभागात जिल्हा विधी सल्लागार म्हणून कार्यरत आहे. आम्ही दिनांक 18 मार्च रोजी इथं धडक मोहिमेअंतर्गत तपासणी केली होती. त्या अनुषंगाने मॅडमच्या सोनोग्राफी केंद्रातली जे 5 कॉलम रजिस्टर होतं ते कायद्याच्या प्रोव्हिजननुसार त्यांनी मेंटेन केलेलं नव्हतं आणि त्याच्यातले काही कागद होते ते फाडलेले होते. आधी पेशंटचं नाव होतं आणि पत्ता वगैरे मोबाईल नंबर याचं पान फाडलेलं आहे. ते पान आम्ही शोधून ते तिथं अटॅच केले आणि ज्या 2 महिला होत्या त्यांनी सोनोग्राफी केली पण त्याची नोंद त्यांनी 5 कॉलम रजिस्टरला घेतलेली नव्हती. हे PCPNDT कायद्याच्या सेक्शन 20नुसार आणि मेंटेनन्स ऑफ रेकॉर्डच्या अनुषंगाने आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी प्रस्तावित केलेला आहे आणि याच्या PCPNDT कायदा आणि आज जी मोहीम राबवली त्याच्या अनुषंगाने MTP कायदा आणि PCPNDT कायद्याच्या अनुषंगाने आम्ही पुढील कार्यवाही करणार. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित.